घटना समितीमध्ये निवडून जाऊ शकत नाही, परंतु माझ्या या गोरगरीब समाजाचे हक्क आणि न्याय मांडण्यासाठी मला एक सदस्य म्हणून त्या घटना समितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गेलं पाहिजे, तरच मी माझ्या समाजाची बाजू मांडू शकतो, अन्यथा मांडू शकत नाही. आणि म्हणून या विचारात बाबासाहेब असताना पश्चिम बंगालचे जोगेंद्रनाथ मंडल हे शेड्यूल कास्ट फेडरेशन हा बाबासाहेबांचा पक्ष होता. त्या पक्षाचे एकमेव आमदार होते निवडून आलेले. ते पश्चिम बंगालमधून बाबासाहेबांच्या भेटीला येतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की महाराष्ट्र से आपको ये लोग चुन के नहीं देंगे, आप पश्चिम बंगाल में आओ, वहां से हम आपको चुन के देंगे. बाबासाहेब, परंतु त्यावेळेस एक अट होती, 6 आमदारांचा पाठिंबा लागत होता. ज्याला 6 आमदारांचा पाठिंबा आहे तोच त्या सभेमध्ये निवडणुकीसाठी उभा राहू शकतो, अन्यथा राहू शकत नव्हता. आपण बाबासाहेबांसाठी काय केलं, महाराष्ट्राने बाबासाहेबांसाठी काय केलं, परंतु पश्चिम बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडलांनी काँग्रेस पक्षाचे 3 आमदार फोडले होते, 2 अपक्ष आणि एक स्वतः जोगेंद्रनाथ मंडळ, अशा 6 आमदारांचा पाठिंबा मिळवून दिला आणि घटना समितीमध्ये निवडणुकीला बाबासाहेब उभे राहिले. परंतु जेवढे घटना समितीमध्ये उभे राहिले होते त्यांच्यापेक्षा भरघोस मताने बाबासाहेब हे घटना समितीमध्ये निवडून गेले. इथपर्यंतची गोष्ट आपल्याला माहित आहे, सर्वांनाच माहित आहे. परंतु पुढे काय झालं, आम्ही छाती ठोकून बोलतो की कायदा आमच्या बापाने लिहिला, संविधान आमच्या बापाचं आहे, आम्हाला कायदा शिकवू नका. परंतु बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये पाठवायचं नव्हतं आणि बाबासाहेब पश्चिम बंगालमधून निवडून जातात भरघोस मताने. परंतु काय करायचं, तर मग ज्या लोकांना पाठवायचं नव्हतं, भारताची फाळणी झाली. माझ्या मित्रांनो, भारतापासून पाकिस्तान हा वेगळा करण्यात आला. 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. पण भारताची जेव्हा फाळणी झाली, पाकिस्तान वेगळा झाला, हे पश्चिम बंगाल जिथून बाबासाहेब निवडून गेले होते ते पाकिस्तानामध्ये टाकलं. बाबासाहेबांचं सदस्यत्व आपोआप रद्द झालं. माझ्या मित्रांनो, मग बाबासाहेबांनी संविधान कसं लिहिलं, कारण हार मानतील तर मग बाबासाहेब कसले. माझ्या मित्रांनो, या लोकांनी हा गेम केला की बाबासाहेबांना संविधान सभेमधून बाहेर काढलं, पश्चिम बंगाल पाकिस्तानमध्ये टाकला, भारताची फाळणी झाली, त्यांना 14 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला 15 ऑगस्टला मिळालं. बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं भारताची फाळणी झालेली आहे आणि पश्चिम बंगाल तिकडे गेलेला आहे. शेवटी बाबासाहेबांची जिद्द होती की माझ्या गोरगरीब समाजाच्या न्याय हक्कासाठी मला संविधान सभेमध्ये जावं लागेल. बाबासाहेब ॲटली आणि चर्चिलला एक पत्र लिहितात. बाबासाहेबांचं साहित्य महाराष्ट्र शासनाने अजून पाहिजे तेवढं बाहेर काढलेलं नाही, पण ही गोष्ट मी सांगतो ती त्यामधलीच आहे. मित्रांनो, की बाबासाहेब ॲटली आणि चर्चिलला पत्र लिहितात की माझ्या गोरगरीब शोषित समाजाचे न्याय हक्कासाठी जर माझ्यासारख्या विद्वानाला त्या भारताच्या घटना समितीमध्ये स्थान मिळणार नसेल तर तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य मला मान्य नाही. ताबडतोब प्रेशर येतो की एवढ्या मोठ्या घटना कायदा तज्ञ होते बाबासाहेब, घटना तज्ञ होते, आणि अशा विद्वानाला नेहरूंना सांगतात ॲटली आणि चर्चिल की बाबासाहेबांसारख्या, डॉक्टर आंबेडकरांसारख्या विद्वानाला जर तुमच्या घटना समितीमध्ये स्थान मिळणार नसेल तर तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य आम्ही परत घेतो, जा, तुम्हाला स्वातंत्र्य देत नाही. आणि त्यानंतर या लोकांची मोठी गडबड झाली की कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना बाहेर करत होते, परंतु दबाव आला, आपलं स्वातंत्र्य असंच निघून जाणार म्हणून पुण्यातील बॅरिस्टर जयकरांच्या जागेवरती बाबासाहेबांना घटना समितीमध्ये पुन्हा पाठवलं जातं. आणि पुढे मला म्हणायचं आहे
कि यकीनन मेरे भीम न होते तो ये आजादी नहीं होती। यकीनन मेरे भीम न होते तो ये आजादी नहीं होती। अरे कहना अगर उनका मान लेते तो ये बर्बादी नहीं होती। अरे चली आई आजादी मगर दुल्हन बनी कैसे। अरे मेरा भीम दूल्हा न होता तो ये शादी नहीं होती, तो ये शादी नहीं होती। मित्रांनो लक्षात घ्या की कायदा भीमाचा, पण 500,000वरती फोटो कोणाचा, फोटो कोणाचा, गांधीचा। म्हणून म्हणतो की कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा। अरे शोभून दिसतो का त्या नोटावर, किती शोभला असता भीम त्या नोटावर। अरे टाय आणि कोटावर, टाय आणि कोटावर। कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा। शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर। किती शोभला असता भीम